हा रताळाचा हलवा मी महाशिवरात्रीच्या दिवशी बनवला होता, तर या तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करते। तर सर्वात अगोदर मी रताळं छान अशी कुकरमध्ये 2 शिट्या लावून उकडून घेतली, त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि कढईत असं तूप गरम केलं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेतले थोडेसे कुटून। ड्रायफ्रुट्स असे तुपामध्ये भाजले ना की एवढे छान लागतात हलव्यामध्ये, कारण कुरकुरीत होतात थोडेसे, तर मस्त लागतात खाताना। मग ते रताळं बारीक असे करून घेतले आणि तुपामध्ये चांगलं भाजून घेतले। ड्रायफ्रुट्स मी काढून घेतले होते तुपातले आणि त्याच्यामध्ये रताळं टाकून 2 ते 3 मिनिट चांगले भाजून घ्यायचेत आपल्याला। नंतर वरतून साखर घालून घ्यायची आहे आणि चांगलं असं 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं। साखर घातल्यानंतर कलर चेंज झाला थोडा की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत आणि एवढा छान लागतो। गाजराच्या हलव्यापेक्षा मला रताळाचा हलवा जास्त आवडतो, कारण खायला खरंच खूप टेस्टी लागते। तुम्ही जर बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि वरतून ड्रायफ्रुट्स वगैरे घालून घेतले आणि यांना खायला दिला होता, यांना खूप आवडला। तसं तर यांना माझ्या हातची सगळ्या डिश आवडतात, तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमचा हलवा कसा झाला होता। आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। इन्स्टावर बघत असेल तर फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।